मित्रांनो, मला माहिती आहे आता तुमच्या मनात एक्झॅक्टली काय चालू आहे. रिझल्ट अजून लागलेला नाहीये. तुम्ही प्रोव्हिजनल आन्सर कीवरून आपले रॉ मार्क्स कॅल्क्युलेट करत असाल आणि प्रत्येक मिनिटाला एकच टेन्शन येत असेल, की माझं पर्सेंटाईल किती येणार? जर मार्क्स थोडे कमी आले, तर मला चांगलं कॉलेज भेटेल का? पण माझा जो एक्सपिरियन्स आहे त्यावरून सांगते, एक ॲडवाइस देते. रिझल्ट लागल्यानंतर फॉर्म भरायला खूप कमी वेळ भेटतो. गडबडीत चुकीची सिक्वेन्स भरली जाते आणि असं झालं तर तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं. म्हणूनच रिझल्ट लागण्याआधी आपली सेफ स्ट्रॅटेजी रेडी पाहिजे. बरोबर आहे. तर मित्रांनो, आजच्या या एका सिंगल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबई आणि पुणेचे टॉप 10 कॉलेजेस शो करणार आहे. ज्यात ऍडमिशन घेतलं तर तुमचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग 100% सेफ राहील. आणि आज आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर करणार आहोत, लाईक कट ऑफ, सीट इनटेक, टार्गेट फीस काय आहे, नॉर्मल फीस काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि शेवटी कॉलेज नंबर 9 आणि 10 बद्दल एक असं हिडन ऍप्लिकेशन रूल सांगणार आहे, जो तुम्हाला आत्ताच माहिती असणं मॅन्डेटरी आहे. चला सगळ्यात आधी गव्हर्नमेंट ऑप्शन्स बघूयात. फर्स्ट इज ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड सर जे जे हॉस्पिटल ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स. हे मुंबईचं आहे, मुंबई रिजन मध्ये येतं. वन ऑफ द मोस्ट टॉप मेरिट सीट्स पासून जर तुमचं एक्सपेक्टेड स्कोर खूप चांगला येणार असेल, तर हे ऑप्शन फॉर्म मध्ये टॉपवर असलंच पाहिजे. रियालिटी म्हणजे हे एक महाराष्ट्राचं नंबर 1 कॉलेज आहे. टोटल सीट्सचा 50 इनटेक आहे आणि याची फीस नियरली 14,000 टू 35,000 इतकी आहे. ही फिक्स केली आहे आता. बाकी मायनर चेंजेस चार्जेस असतील, लाईक हॉस्टेल आणि लायब्ररी डिपॉझिटचे आहेत. प्रॅक्टिकल ट्रेनिंग बद्दल जर बोलायला गेलात तुम्ही, तर इथे 2,800 बेड्सचा खूप मोठं हॉस्पिटल फुटप्रिंट आहे. रिअल पेशंट हँडलिंग इतकी जास्त हेवी लेवलवर असते, की इथं शिकल्यानंतर तुमचं कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलवर राहील. तुमचा कट ऑफ किती असायला पाहिजे, टार्गेट कट ऑफ किती आहे, तर 97+% आहे. आता सेकंड कॉलेज आहे बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड ससून हॉस्पिटल. हे पुणेमध्ये येतं. हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि बेस्ट कॉलेज आहे. याचं सीटचा इंटेक आहे 50 सीट्स. बेसिक फी स्ट्रक्चर गव्हर्नमेंट रूल्स प्रमाणे तेच फिक्स आहे. हॉस्टेल डायरेक्ट कॅम्पसच्या आत तुम्हाला भेटून जातील. ससून हॉस्पिटल सोबत अटॅच असल्यामुळे हे कॉलेज डिलिव्हरी रूम आणि न्यूनॅटल आयसीयूचं काम इथे सगळ्यात बेस्ट शिकवलं जातं आणि तुम्हाला शिकायला मिळतं. आणि याचं एक्सपेक्टेड पर्सेंटाईल आहे 95+पर्सेंटाईल. थर्ड कॉलेज येतं किंग हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग, सेट जीएस मेडिकल कॉलेज. मुंबई रिजन मध्ये येतं, म्युन्सिपल कॉर्पोरेशन रन. सीट्सचा टोटल 120 सीट्सचा इंटेक आहे. अॅन्युअल फीस नियरली 50,000 आहे आणि टार्गेट 93+पर्सेंटाईल तुम्हाला लागतील. केमिस्ट नर्सिंगचे क्लिनिकल स्पीडसाठी प्युअर इंडियामध्ये फेमस आहे. हेवी बोर्ड हँडलिंग आणि मल्टीटास्किंग इथे परफेक्ट शिकली जाते. ओके. नेक्स्ट आहे लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज. हे मुंबई रिजन मध्ये येतं. स्टेटस म्युन्सिपल कॉर्पोरेशन रन. नियरली सीट्सचा इंटेक 40 ते 50 आहे आणि याची अॅन्युअल फीस आहे 64,000 ते 70,000 पर्यंत आणि एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, टार्गेट कट ऑफ विच इज 92%. हे हॉस्पिटल हायवे जवळ आहे, म्हणून ऍक्सिडेंट आणि इमर्जन्सी केसेस डायरेक्टली हँडल करायला मिळतात तुम्हाला. आणि ऍक्सिडेंटल ड्रेसिंग आणि अॅक्यूट केअर मध्ये तुम्ही एक्सपर्ट व्हाल. म्हणजे प्रत्येक कॉलेजची स्पेशालिटी देखील सांगते. ओके मित्रांनो, आता बोलूया त्या स्ट्रॅटेजिक ऑप्शन्स कडे, जो तुमचा एक्सपेक्टेड स्कोर जवळजवळ जर एव्हरेज म्हणजे 83 टू 90च्या रेंजमध्ये असेल, तर तुमची सीट सेव्ह करू शकतो. हे चांगले ट्रस्ट रन ऑप्शन्स आहेत. फीस गव्हर्नमेंट पेक्षा जास्त आहे थोडेसे, पण यांचे स्वतःचे फुल ऑपरेशनल हॉस्पिटल्स देखील आहेत. सो ते बेस्ट ऑप्शन्स असतात. तर नेक्स्ट कॉलेज येतं तेरणा कॉलेज ऑफ नर्सिंग. क्लीन, काम आणि खूप ऑर्गनाइज कॅम्पस आहे. सीट्सचा इंटेक 50 आहे. अॅन्युअल फीस नियरली 80 टू 1 लाख पर्यंत जाते आणि टार्गेट कट ऑफ असेल 88+पर्सेंटाईल. याचे 700 बेड्सचं हॉस्पिटल आहे. मेजर ऑपरेशन्स नंतर पेशंटची काळजी कशी घ्यायची यावर यांचं मेन फोकस असतं. ओके. नेक्स्ट कॉलेज आहे पीडी हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग. मॉडर्न कॉर्पोरेट स्टँडर्ड्स आहेत. 30 ते 40 सीट्सचा इंटेक आहे आणि अॅन्युअल फीस नियरली 1.5 लाख ते 2 लाख पर्यंत जाईल तुमची. इथे तुम्हाला डिजिटल रेकॉर्ड मॅनेजमेंट शिकवली जात आहे. ऍडव्हान्स ऑटोमॅटिक मशीनरी आणि हेवी आयसीयू मॉनिटरिंग सिस्टीम्सवर डायरेक्ट प्रॅक्टिस भेटते. याचं टार्गेट कट ऑफ आहे 88+पर्सेंट आहे.
नेक्स्ट कॉलेज येतं तेमी ग्रँड इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, जे पुणे रिजन मध्ये येतं. सीट्स 40 सीट्सचा इंटेक आहे. पीसी 1 ते 1.3 लाख पर्यंत जाईल आणि टार्गेट कट ऑफ आहे 83% आहे. मित्रांनो, इथे हार्ट केअर म्हणजे कार्डिओलॉजी आणि कॅन्सर केअरसाठी रुबी हॉल लिडिंग हब आहे. कोर्स नंतर हॉस्पिटलमध्येच रिक्रुटमेंटचे चांगलं ऍडव्हान्टेज भेटू शकतं तुम्हाला इथे. नेक्स्ट कॉलेज आहे केजे सोमय्या कॉलेज ऑफ नर्सिंग, मुंबईमध्ये येतं ते. मॅसिव्ह 22 एकर ग्रीन कॅम्पस आहे, ते पण मुंबईमध्ये. प्रायव्हेट आहे ऑब्व्हियस कॉलेज. 40 सीट्सचा इंटेक आहे आणि याची अॅन्युअल फीस 1.2 टू 1.4 लाख पर्यंत जाईल. टार्गेट कट ऑफ आहे 84% आहे. 500 बेड्सचा ऍक्टिव्ह हॉस्पिटल प्रोपेंट आहे इथं. आउट पेशंट डिपार्टमेंट म्हणजे ओपीडी, सॉर्टिंग ऑपरेशन्स आणि कम्युनिटी हेल्थ कॅम्प्सचं डायरेक्ट ऑन ग्राउंड एक्सपिरियन्स दिलं जातं. आता मित्रांनो, आता आपल्या लिस्टच्या हाय लेवल टेक्निकल पॉइंट वरती येऊया. रँक नंबर 9 आणि 10 आर डीम्ड युनिव्हर्सिटीज. आता जे पॅरेंट्स आहेत तर त्यांच्यासाठी एक रूल नीट नोट करून घ्या. हे दोन्ही कॉलेजेस तुम्हाला नॉर्मल कॅपराऊंडच्या ऑप्शन्स फॉर्म ड्रॉपडाऊन मध्ये भेटणार नाहीयेत. जी लिस्ट येईल त्याच्यामध्ये आपल्याला टाकता येणार नाहीयेत. याचे ऍप्लिकेशन सेपरेट युनिव्हर्सिटी वेबसाईटवर जाऊन भरावे लागतात. पण क्रायटेरिया तुमच्या एमएच नर्सिंग सीईटी सारखाच नियरली असतो, तसा स्कोरचा असतो. तर नेक्स्ट कॉलेज आहे तर डी वाय पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग. लार्ज स्केल मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. 100 सीट्सचा इंटेक आहे. फी स्ट्रक्चर इज ऑन प्रीमियम साइड, अप्रॉक्सिमेटली 1.4 लाख पर प्लस असते. हायटेक कम्प्युटर सिम्युलेशन लॅब्स आहेत. रिअल पेशंट बॉडीला टच करण्याआधी स्टुडंट्सला रोबोट सारख्या डमी मॅनिक्विन्स वरती मल्टिपल टाइम्स इंजेक्शन आणि सीपीआरची क्लिअर प्रॅक्टिस करता येते. आता इथे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 80+% आहे. नेक्स्ट येतं सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंग, पुण्यामध्ये येतं. ग्लोबल कॅरियर पाथवे. सीट्सचा 40 ते 50 सीट्सचा इंटेक आहे. कॅम्पसमध्येच तुम्हाला कॅम्पसमध्येच यांचा स्टेट ऑफ द आर्ट 1900 बेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अटॅच आहे. पूर नर्सिंग सोबतच प्रोफेशनल इंग्लिश कम्युनिकेशन फ्रेमवर्क आणि फॉरेन्स एक्झाम लाईक NCLEX, RN, IELTS असे क्रॅक करण्यावर यांचा डीप फोकस असतो. सो हे सुद्धा खूप बेस्ट कॉलेज असेल आणि याचा टार्गेट कट ऑफ आहे 82% आहे. आता मित्रांनो, आपण 10 कॉलेजेस पाहिलेत, पण आता माझा जो एक्सपिरियन्स आहे त्यावरून तुम्हाला एक महत्वाची फॅक्ट सांगते. ही लिस्ट सगळ्यांना माहिती असते, पण एक्झॅक्ट ऑप्शन फॉर्म भरताना तुमचे एक्सपेक्टेड मार्क्स, तुमची प्रिसाइज कॅटेगरी रिझर्वेशन आणि जिओग्राफिक झोन चेक न करता चुकीची सिक्वेन्स लावता तुम्ही, आणि यामुळे दरवर्षी टॉप स्कोर असूनही मुलांना बॅड क्वालिटीचे कॉलेजेस अलोकेट होतात. आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. नंतर मुलं मग आपल्याकडे येतात, मग नंतर काउन्सिलिंग जॉईन करतात, पण त्याचा काही अर्थ नसतो. आता एक छोटी चूक तुमचं पुअर एज्युकेशनल इयर ड्रॉप करू शकतं. म्हणूनच तुमचं फॉर्म कम्प्लिटली एरर फ्री व्हावा म्हणून माझी एक कम्प्लीट इव्हॅल्युएशन टीम आणि मी डायरेक्ट लॉन्च करत आहोत एक कस्टमाइज काउन्सिलिंग कोर्स, कॅप राऊंड, प्रोफेशनल कॅप राऊंड काउन्सिलिंग अँड ऑप्शन फॉर्म सिक्वेन्सिंग प्रोग्राम. या प्रोग्राम मध्ये आम्ही कोणतीही ऑटोमॅटिक वगैरे जनरेटर टूल्स वगैरे युज करत नाहीत, लाईक बाकीचे एज्युकेटर्स वगैरे करतात. आता मी स्वतः तुमच्याकडे ऍक्च्युअल कॅटेगरी फिल्टर्स, डोमासाईल क्रायटेरिया, तुम्हाला एक कम्प्लीट एरर फ्री प्रोफेशनल पर्सनलाइज ऑप्शन फॉर्म सिक्वेन्स लिस्ट प्रोव्हाइड करेल. तुम्हाला फक्त ती सिक्वेन्स ऑनलाईन पोर्टलवरती कॉपी पेस्ट करायची, दॅट्स इट. आणि कम्प्लीट सेफ्टी, झिरो एरर, क्वालिटी सेटअपमुळे डीप व्हेरिफिकेशनसाठी आम्ही अगदी लिमिटेड रजिस्ट्रेशन टार्गेट करतोय आणि त्याची फीस फक्त 999 आहे. रिझल्ट लागल्यावरती वेळ नाही भेटणार, म्हणून जर तुम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नसेल तर आताच हा कोर्स जॉईन करा. तो करण्यासाठी इथे नंबर दिलेला आहे. आता मित्रांनो, तुमची जी सीट आहे ती सिक्युअर करा किंवा कमेंट्समध्ये मला डायरेक्ट कॅप हेल्प असं टाका. माझी व्हेरिफिकेशन टीम तुम्हाला इन्स्टंटली कॉन्टॅक्ट करेल, डिटेल्स शेअर करेल जर तुम्हाला अजून काही डिटेल्स हवे असतील तर. आता मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर, व्हिडिओला हेल्पफुल वाटला असेल ते व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता असेल ते देखील कमेंट करून सांगा. आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. थँक्यू, नाईस डे, बाय.